हाय सगळ्यांना, शुभ सकाळ। तर आज सकाळी सकाळी चालू आहे बेसनाची तयारी। एक हात एक नाही आणि नकटीले नाक। म्हटलं पालकची भाजी करतो तर त्यावेळी शेंगदाणे नाही। डबल विचार बदलला की करायचं बेसन। बेसनाले ठेसाय नाही ना काहीच नाही, मस्त कापून मिळतं बेसन। भाजीपाला तर नाहीच नाही, पण दुकानवाल्याने संप केले। अशी एवढी गडबड आणि एवढा हगाम काहीच नाही पाहिला यावर्षी पाहायला भेटू राहिला। कारण की यावर्षी सगळ्या गावानं पराठा पेरलाय। आमचा एकच पक्ष फक्त शेतीवर लक्ष द्या आता, दुसरं काहीच नाही। शेतीतले काम झाल्याशिवाय माझे सगळे काम राहिले, तब्येतही नाही बरोबर, तरी सगळे काम करून जा लागते वावरात। रात्री गोळी घेतली होती पॅरासिटामॉल, त्यानं जरासा आराम पडला। आता वावरात काय होते काय नाही, वावरात गेला टाका वाटते मग अंगच ठरत नाही। कापून मिळते बेसन जळतं फटाफट, कपडे राहिले धुयाचे आणि स्वयंपाक राहिला करायचा। स्वयंपाक करते मी, 4-5 पोळ्या टाकायला काही टाईम नाही लागत। जे आहे तेच बनवतो आपण। बेसन करायला जिरंही नाही, सगळं संपलं घरातलं भाजीपाला सुद्धा, फक्त वावरातले कामच चालू आहे। चला मग उरकतो सगळे काम, मीच एकटी मागे राहिली वाटते आज। कारण की सगळ्याची तयारी झाली, चालले ते वावरात बंडीनं। मला जायला लागते वाटते आज पैदल। दाखवतोच मी तुम्हाला व्हिडिओ, पाहत राहा माझ्या कर्माची कथा। चला झाली सगळी तयारी, दादा मीच राहिली मांग। दादा सोडे पिलं प्यायले बकरायले, आणि हे पिलं कोंडा लागतात घरात, एकट्याला काही जमत नाही। आणि हे 3 जण गेले वावरात, यायले तर पिशेच लागले। सगळे घरातले कामं आवरले, कपडे लत्ते आज इकडेच टाकले, कारण की बंधू गेले कुटार आणायले। आता वावरात ठेवतात का घरी आणतात, मग त्यासाठी कपडे कोणी काढणार नाही, तर कपडे इकडे वाऊ घातले मस्त। आणि निघलो आता सगळी तयारी करून वावरात। जीव जसा थकेल आहे, तब्येत खराब आहे, पण तरी जावंच लागते। सगळेजण पुढे गेल्यावर मागून तर जावंच लागेल, एकटीले थोडी ना घरी ठेवते। मग का तर चालले यायच्यासोबत। आता चाललो निघलो वावरात। आता दादा येऊ राहिले मागून बकऱ्या घेऊन। दादाचा तर काही पत्ता दिसून नाही राहिला, पण येतात मागं। एकदाच्या बकऱ्या निघल्या की बातच पोचतात मालक। तसं मला एकटीले जायला भेव लागते, पण तरी चालली आता, पर्याय नाही त्या गोष्टीले। आणि आज स्टॉल घेतला नवीन, कारण की काल रात्री लय थंडी लागत होती आणि तब्येतही बरोबर नव्हती, त्याच्यानं रात्री काही कपडे धुतले नाही। आज सकाळीच धुतले। मी आणलं मग शिल्लक आहे आपल्याजवळ स्टॉल, तर तोच घेऊ आज। रात्री काही कपडे धुतले नाही, लय जीवावर आलं होतं आणि तब्येतही खराब होती, तरी दवाखान्यात नाही गेली। गोळ्याच आणून घेतल्या आणि आता वावरातही गोळी घेतो एक जेवण केल्यावर। आणि चला मग वावरात। आता थांबली नाही जराशी, किती गोट्या झाल्या? 1 वटी टाकली आई ना, मी येलो आणि जेवणही करून बसली। हे काय मांग राहिली शिंते। हे बकऱ्या आल्या मांग चालल्या आता तिकडे चरायला, दिसतात की नाही मला तर काही दिसून नाही राहिलं। हे आहेत बकऱ्यावाले। मी जेवण करू का मग? चाल ना, पपई आणलं ना, पपई पैसे करून ठेवशील दिले वा बाई, मॅच दिले ना पैसे कालचे नाचचे। त्या उरावर काय पाणी आहे ना, बस ना। मी सावलीत बसतो, वरती नाही बस। सावली आहे ना अडीच करणं याची फडक्याची, बस। ते जेवले का? हो ते जेवले।
सगळे येऊन लागले आपापल्या कामाले. झाला आता भंडारा झाला आणि सोयाबीनची गंजी काढली. आता भरणं लावलं कुटार. आता करावं लागेन वावर तयार. हे गहू पेरासाठी. हरभरा तर काही पेरत नाहीत पण गहू पेरासाठी चालू आहे आता. हे रुक्पाबाई चढली गोण्यावर आणि बंधू देऊ राहिले खालून कुटार भरून. कुटार उचललं की डायरेक्ट तिरीच आहे मग यात, आहे ना बाई. मी काही आता निंबाच्या झाडाखाली जात नाही. अतिच करतो सावली जेवण करायला. याचा कपडा टाकतो, जराशी सावली करतो आणि घेतो जेवण करून. किती काही केलं तरी जीवाचे हाल होतातच. आरामशीर करा का काही करा. झाली मस्त सावली. आता मला बसाले आणि घेतो आता बाई जेवण करून. जेवण करायला आणलं आज बेसन. मस्त भाजून बनवलं आज बेसन. पाण्यात नाही बनवलं, नुसतं तेलातच बनवलं. आणि आहे लोणचं, कांदा आणि चालता चालता बोरं बी असले. आणि पपई घेऊन आली, गावात आले होते पपई. आणि कच्ची गोबी आणि पोळ्या मस्तपैकी. आज तर जेवणाचा एक नंबर मेळ आहे. पाय ओ भाजी आणतो म्हणलं व मी. ते याची कालची भंडाऱ्याची ध्यानच नाही राहिलं. आलो बेसनच घेऊन. त्यासाठी बेसन उलचल आणलं म्या. तर त्या भाजीत भूक होईन आता माई. येतंय जरासं मीठ कम पडलं. बेसन लय खात झालं पण एक नंबर झालं बेसन. जेवढं झालं तेवढं करा लागते. आता हाच टाईम आहे गडबडीचा. मग काही नाही, उन्हाळा लागला की. आता बगायतदार झालो तरी गहू पेरला की टेन्शन नाही. गहू पेरला की काही वावरात या नाही लागत. फक्त एकाच माणसाला काम असते वावरात. उन्हातानाचं जीव जाओ का जीव राहो. हे एवढे कामं करायला लागतात म्हणजे करावंच लागतात. शेतकऱ्याचा हगाम लागला की मग नाही पाहा लागत तब्येत खराब आहे. मग नाही पाहा लागत काही दुखते. तवा कुठे वर्षभराची भाकर भेटते सुकानं खायला. हे 2 महिने काढायला लागत फक्त. लय भारी जातात हे 2 महिने. पेरणं चला. भाकर यातच ठेवली आता पराठीले बांधून. दाखवतो तुम्हाला. पाहे भाकर ठेवली पराठीले बांधून. कुत्र्याला नेऊ नाही म्हणून. कुत्र्याला हा तिकडे कोणचे घेऊ बाई तसं. बर केलं आज उन्हातच जेवण. आणि आता लागतो कापसाले. हवा सुटू राहिली मस्त थंडीगार. थंडी एवढी वाढू राहिली की तब्येता खराब करू राहिली. त्यात खायला बोरवरून. चला पडली आता एक एक वटी. पाणी प्यायचा टाईम झाला. डोसका लय ठणकू राहिलं. लय म्हणजे लय ठणकू राहिलं. आता झेंडूबाम लावली जर एवढ्या उन्हात की झालं काम. मग डोसकं कोण दुखू राहिलं पण लयच दुखू चष्मा नको लावू ना. चष्म्याचा नंबर गेला शिन ना पेपानी. चष्म्याचा नंबर कसं काय जाईन. आज टाइम पडला बकऱ्या घरी घेऊन यायचा. आणि घरी घेऊन बकऱ्या घरी घेऊन आल्यावरही पसारा पा किती पडेल आहे जरा. म्हणजे लहान लहान पिलं सोडून देतं ते. सकाळपासून सोडून असतात पिलं. सगळा पसारा करून ठेवतात. आणि बकऱ्याची झाड जुडे राहते कारण की सगळे वावरत जातो म्हणून. जीव तर एवढा थकला की असं वाटू राहिलं अंग देवा टाकून. पण आता पाणी ठेवाच लागते हातपाय धुयाने. आणि मलाही आंघोळ करावं लागते कारण की आज इकडूनही पैदल आणि तिकडूनही आलो बकऱ्या संग पैदलच.
आता चूल पेटते का नाही काय माहीत. चुलीतली राखाय जशीच्या तशीच राहते. तेवढं तरी बरं झालं, काहीतरी गवऱ्या आणून ठेवल्या. द्या रे बाबा तिकडे, तपलीक देऊ नको. हट, पाणी ठेवू दे. झाडून काढा लागते सारा, घरात दारात पसार आहे. सध्याचं एवढं बकराचं झाडून घेतलं, बकरा घेतल्या बांधून. आज लवकरच घेतलं इकडे बकरा बांधून, नाही तर उशिरा बांधत असतो जेव्हा वावरातून आलं तेव्हा. वावरातही कामं करा, घरी आल्यावर लय वाखोळ कामं पुरतात. आणि हे पेटले आता चूल, मस्त निघू राहिला दुप्पट चुलीतला. आता काही टेन्शन नाही, गवऱ्या असल्यावर. जरा अशी ठिणगी पडली तरी गवऱ्यानं चूल पेटते. मला लय टेन्शन आलं होतं, चूल पेटते का नाही पेटत. आता पुंजा भरायचं कुठे ठेवलं या लोकांनं, ते नाही दिसणार लवकर. चला तर मग मी उरकतो आता. वावरातले लोक येलो, घरचे काम. अजून वावरातले लोक आले नाही. घरादारात सारा धुळलाच धुळला. वावरात जाऊ राहिलं तर सळा टाकणं नाही हुरायला, काहीच नाही. तर आज मस्त झाडून काढलं आणि पाणी मारलं, त्याच्यानं जरासं बरं दिसू राहिलं. आणि मी आंघोळ करून यायले, हातपाय धुयाले पाणी तपलं वावरातले लोक आले. पण वावरातले लोक काही अजून आले नाही. पाणी दाखवतो तुम्हाला. आणि आज लवकर आली मी तर थंडी कमी आहे जराशी. आंघोळ विंघोळ करून घेतली बातच. आणि उशिरा आला की आंघोळ करतो म्हणा, तसं काही नाही. पण आता लवकर आली, सगळे कामं धंदे उरकले. तर पोळी केली मस्त गरम. आणि आता ठेवतो चहा. आणि पोळी झाली मस्त गरम इकडे. आणि ठेवला आता चहा शिजायचा राहिला. चहा शिजला की मस्त थंडी चालू व्हायच्या पहिले खाऊन घेतो गरम गरम पोळी आणि चहा. अजून हे काही आले नाही वावरातून. हे लोक आले की यायले चहा ठेवा लागेल, कारण की आज बंधू काही घरी नाही. बंधू वावरातून काम करून गेले गावा. मग आता यायचंही मलाच करावं लागेल. तर मग मी आता पहिले चहा आणि पोळी खाऊन घेतो. आणि ते आल्यावर मग त्याचं चहा पाणी करीन, कारण की लय भूक लागली. इकडूनही पैदल तिकडूनही पैदल, सगळं पैदलच पैदल. आणि जीव लय थकते. वावरात जाऊनही काम करा, काही बसेल नव्हतो. कापूस येचला, कापूस येचून बकरा डबल घरी घेऊन आलो पैदल. बकरा इतक्या पैतात की त्याच्या मागं पैयतच यावं लागत. तर चला मग तुम्ही व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.